15 ऑगस्टला मटण विक्रीवर महापालिकेनं बंदी घातली आहे आणि या निर्णयाचा आव्हाडांसह हिंदू खाटीक संघटनेनंही विरोध केलाय। आदेश जुगारण्याचा सुद्धा त्यांनी इशारा दिलाय। पाहूयात। मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे। असेल हिम्मत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा। 15 ऑगस्टला डोंबिवलीत मटण खाणार अटक करून दाखवाच असं आव्हाडांनी आव्हान देण्याचं कारण म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेचा फतवा। 15 ऑगस्टला मटण चिकनसह नॉनव्हेजची दुकानं बंद ठेवा असे आदेश महापालिकेनं काढले। 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत 24 तास सर्व कत्तलखाने आणि परवानाधारक मांस विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवावीत आणि या आदेशाचं उल्लंघन केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमन 1949 नुसार कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला। त्यामुळे मी 15 ऑगस्टला मटण पार्टी ठेवून मांसाहार करणार अटक करून दाखवाच असं आव्हान आव्हाडांनी दिले। अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे। देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार। अरे काय तमाशा लावलाय। मी तर विचार करतो एखादी पार्टी बिर्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया। काय तमाशा आहे काय। मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे। असेल हिम्मत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा। नाही, हे त्यांनी ठरवावं। याच्यावरून त्यांची वैचारिक पातळी किती आहे ते स्वतः सिद्ध करून त्या ठिकाणी दाखवून दिले आहे। एवढ्या लोकांच्या बलिदानानंतर 15 ऑगस्ट या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं। संपूर्ण देश हा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो आणि त्या दिवशी जर का अशा पद्धतीचं कृत्य जितेंद्र आव्हाड करत असतील तर हे निश्चितपणे त्यांच्या विचारांची पातळी ते स्वतः या ठिकाणी दाखवून देतात। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी 15 ऑगस्टला मांसबंदीच्या निर्णयाचं समर्थन केलं। विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, नवी मुंबई या महापालिकांमध्ये मटण बंदीचा हा निर्णय घेण्यात आलेला नाही। पण कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेनं कत्तलखाने आणि मटणाची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, तर हिंदू खाटीक समाज संघटनेनं निषेध केला। तसे पोस्टर्स कल्याण डोंबिवलीमध्ये लावलेत आणि निर्णय मागे न घेतल्यास महापालिकेच्या गेटवरच मटणाचं दुकान थाटण्याचा इशाराही दिलाय। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहेत ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे। तुमचे रस्ते करा, त्या स्टेशनची ट्रॅफिक दूर करा, अनेक कार्य आहेत ते ह्या कार्यावरती की ह्या कामावरती जर आमच्या पोटावर तुम्ही येत असाल तर आम्ही 15 तारखेला गेटवरती मटणाचं दुकान टाकून तुमचा निषेध करणार। कौन है कि 15 अगस्त को मटन मत बेचो, मच्छी मत बेचो, चिकन मत बेचो। हमने क्या बेचने का क्या है, क्या तुम्हारे कानून में लिखा है क्या? महाराष्ट्र के जो शॉप एंड एस्टेब्लिशमेंट एक्ट है उसमें लिखा है क्या कि 26 जनवरी और 15 अगस्त को ये दुकान बंद होनी चाहिए? ऐसा कानून है क्या? तो कौन है केडीएमसी का आयुक्त? क्या महाराष्ट्र का मुख्यमंत्री है क्या जो ऐसे बेकानून आदेश निकालेगा? तर शिंदेच्या शिवसेनेचे कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मांसबंदीच्या निर्णयाचं समर्थन केलं। भारत स्वतंत्र झाला त्यावेळेचा हे आणि मग अशा वेळेला एखादा निर्णय झाला असा तर त्याच्यानी सामान्य जनतेला काही फरक पडत नाही। एक दिवस नाही खाल्लं तर काय होणार आहे आणि कोणी कंप्लेंट केलेली नाही, कोणी कॉमेंट्स केलेले नाही। चिकन मटन ह्या दिवशी नकोत ना, जे बळी जातात ते स्वातंत्र्याच्या दिवशी नाहीच झालं पाहिजे। आहारावर कुणाच्या बंधन घालणं हे योग्य नाही आहे। वैयक्तिकरित्या असं मला वाटतं की कुणी काय आहार घ्यावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। पण मला वाटतं त्या दिवशी गोकुळ अष्टमी आहे बहुतेक, आणि त्याचा 15 ऑगस्टशी संबंध जोडण्याचं काही कारण नाही। हिंदूचा एक पवित्र सण आहे आणि त्या दिवशी हिंसाचार नको, मांसाहार नको म्हणून तसा निर्णय कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांनी घेतला असेल असं मला वाटतं। पण तो ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, कुणी तो पाळावा न पाळावा। 15 ऑगस्टला मांसबंदीच्या या महापालिकेच्या निर्णयाला संघटनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा आव्हाडांनी विरोध केलाय। त्यातच या आदेशाचं उल्लंघन करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमध्ये मटणावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.